नमस्कार, मी मुकेश दुमा, अल्फा फ्रूट मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रीमियम मार्केट, आडगाव, नाशिक। सर, आज जो आपल्याकडे जो माल आलेला आहे, मी जो मध्यंतरीत माझ्याकडे खूप माल माग पण विकले गेलेले आहेत, पण एकंदरीत जे आहे मी ज्या मालाचा कॉन्टेंट जो ऍव्हरेज आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। इथे माझ्याकडे शेतकरी बरेच शेतकरी उभे आहेत, 10 ते 12 शेतकरी उभे आहेत। सर, मी हा जो माल दाखवतोय याच्यापेक्षा माग माल विकले गेले का नाही आपल्या मार्केटमध्ये, बरोबर आहे। एकंदरीत ज्या मालाची आपली सरासरी आहे तुम्ही दाखवू शकता सर, बघा भरपूर प्रचंड मोठा लाट आहे। एकंदरीत ज्या मालाची आपली सरासरी आहे आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करतो, जे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघतायत आणि आज आलेले काही व्हिडिओवर पण आलेले आहेत। तर आपण जो दिसतो आहे तो आपण दाखवण्याचा आपण 100% प्रयत्न करतो। चला मग बघूया आजच्या कशा पद्धतीने आपल्या मालाचे रेट झालेले आहेत अल्फा फ्रूट कडून, तुम्हाला दाखवण्याचा मी एक प्रयत्न करतो एक छोटासा। हे बघा, हा जो खरडा आहे हा मोठा माल खरडा आहे, तुम्ही बघू शकता। थोडं झूम करून दाखवा सर, बरं का। हे बघा, बघू शकतात याच्यात जो माल आहे हा 350 आहे, 150 पण आहे, 100 ग्रामचा पण आहे, 130 ग्रामचा पण आहे। मी जी साईज दाखवतोय योग्य दाखवतोय का चुकीची? माझा व्हिडिओ चालू आहे म्हणून असं नुसतं हो नका म्हणून, मी योग्य दाखवतोय। जे लोक मला बघतायत ते योग्य पद्धतीने बघतायत ना, त्यांना जे दिसताय ते बरोबर आहे। या अशा पद्धतीने साईज आहे। आम्ही एक छोटासा प्रयत्न केला अल्फा फ्रूटने, हा 65 रुपये माल विकलेला आहे। अर्थात हा जो आहे ना पूर्ण काळा माल आहे। मी जी साईज दाखवली ते त्यानंतर त्याचा पुढचा जो एक लॉट आहे याच्यामध्ये बघा 60 ग्राम पासून 80 ते 90 ग्रामच्या आसपास आहे, थोडाफार नॉर्मल 100 ग्राम पण आहे। मी जी साईज दाखवतो बरोबर आहे, काही चुकीचं दाखवत असेल तर चालू व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगू शकतात, बरोबर आहे। हा माल विकलेला अल्फा फ्रूटने 41 रुपयाने, जे दिसतं जे विकतं तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यानंतर त्याच्या वरचा एक लॉट आहे आपला, हा 100, 125, 130, 140 ग्राम, 150 ग्रामचा पण क्वचित माल असेल, पण मी 150 ग्राम दाखवलाय सर, मी दाखवतोय जे बरोबर आहे का? एकदम कम्प्लीट आहे ना। हा अल्फा फ्रूटने माल विकलेला आहे 56 रुपयाने माल विकलेला आहे। त्याच्यानंतर या सर पुढे या सर्व, बरोबर आहे। त्याच्यानंतर हा एक खूप मोठा प्रचंड मोठा लाट आहे सर, तुम्ही दाखवू शकता। हा खूप मोठा प्रचंड मोठा लाट आहे। हा अल्फा फ्रूटने माल विकलेला आहे 71 रुपयाने। एक सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा जो माल आहे शनिवारी माल विकले गेलेला होता 60 रुपयापर्यंत, 60, 61, 62 रुपये, 63, 64 रुपयापर्यंत। पण त्याच्यामध्ये ही सुद्धा क्वालिटी तुम्ही बघू शकता, बरोबर आहे। या मालामध्ये जास्त खूप नाही, पण माझ्या हिशोबाने 4 ते 5 रुपयाने वाढ झाली। योग्य आहे सर, मी दाखवतोय जे योग्य दाखवतोय ना, बरोबर आहे। त्याच्यानंतर तुम्ही पुढे येऊ शकता, तुम्ही दाखवू शकता, बरोबर आहे। त्याच्यानंतर ही जी आपण जी 2 नंबरची जी रास काढतोय सरासरी, हे बघा माझ्याकडे सर्व शेतकरी उभे आहे। मी चांगला माल तुम्हाला दाखवतच नाही। हे बघा जो हलका माल याच्यामध्ये गेलेला तुम्हाला दाखवू शकतो, थोडं झूम करून दाखवा सर। हा माल बघू शकला, हे बघा हा जो माल दाखवतोय सर याच्यापेक्षा चांगला माल आहे, याच्यामध्ये हलका पण माल आहे ना, म्हणजे ग्रेडिंग चांगली आहे का नाही चांगली, बरोबर आहे। हा अल्फा फ्रूटने माल विकलेला आहे 80 रुपयाने माल विकलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर या पुढे, त्याच्यानंतर हा आपला 1 नंबरचा माल आहे, 1 नंबरचा माल आहे, तुम्ही बघू शकता। आम्ही 1 नंबरला जास्त प्राधान्य देत नाही। तुमच्या पिकअप मध्ये 120 कॅरेट येतात, 120 कॅरेट मध्ये तुमचा फक्त मोजून ते 10 ते 100 ते 80 किलो माल पुढे असतो। तो मी 120, 130 रुपये विकला त्याला काही महत्व नाही, तुम्ही दाखवू शकता। हा जो मागचा जो मी कॉन्टेंटचा एव्हरेज तुम्हाला दाखवलाय मालाचा, पैसे तुमचे याच्यावर बनणार का याच्यावर बनणार सर? त्याच्यावर बनणार, म्हणजे शेतकरी मित्रांना आपल्याला एव्हरेज मिळायला पाहिजे। एक मॅक्झिमम आम्ही एक अल्फा फ्रूटने एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। हा 95 रुपयाने जे ओरिजिनल विकले मी तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये सुद्धा हे बघा हा 300, 350, 400 ग्रामचा, 450 ग्रामचा माल आहे सर। मी ते चुकीचं दाखवत असेल चालू व्हिडिओ मध्ये तुम्ही बोलू शकतात। त्याच्यामध्ये टिपिंग क्वालिटी जी आहे आपल्याकडे, हे बघा तुम्ही बघू शकता, टिपिंग क्वालिटी थोडं झूम करून दाखवा सर। अशा पद्धतीने हा जो माल आहे हा शनिवारी जो माल विकले जात होता हा 80-85 रुपयापर्यंत होता। हा लाट खूप मोठा आहे, तरी आम्ही हा 95 रुपये माल विकण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। मॅक्झिमम हा जो मागचा एव्हरेज आहे या शेतकरी मित्रांना हा एव्हरेज 100% पडणार आहे। म्हणजे एक अर्थात विषय असा आहे की आपल्या मार्केटमध्ये जो माल आपण विकत आहोत त्या माला पद्धतीने आपण जो एव्हरेज पडतोय ते आपले शेतकरी मित्र माझ्या जो जमा झालेले आहेत मी त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। मला एक बाईट